मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती सहर्ष असं स्वागत आहे. आषाढी एकादशी निमित्त परंपरेचं भव्य आणि दिव्य असं बैलगाडा शर्यतीचं मैदान होतंय. मौजे कात्रखटाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी शनिवार दिनांक 25 जुलै 2026 विठ्ठल केसरी 2026चं मैदान होतंय आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी 1,01,111 रुपये असं बक्षीस आहे आणि 8व्या क्रमांकापर्यंत मित्रांनो फायनलसाठी बक्षीस आहे. त्याचबरोबर 26ला एक आदत एक बैल मैदान देखील होतंय आणि या मैदानामध्ये 91,000 रुपयाचं बक्षीस आहे प्रथम क्रमांकासाठी आणि 8व्या क्रमांकापर्यंत बक्षीस आहे. तर आणि याच मैदानामध्ये मागील वर्षी कोणते नंदी आपल्याला 1 ते 8व्या क्रमांकापर्यंतचे फायनलसाठी जे पात्र झालेले नंदी आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. कोण झालेले मागील वर्षी विठ्ठल केसरी 2025चा मानकरी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मागील वर्षी 8व्या क्रमांकाचा मान पटकावलेला श्री गुरुदत्त प्रसन्न विनायक शेठ तेंडुलकर 8222, सागर शेठ भोईर, विशाल शेठ भोईर, शिवा ग्रुप डोंबिवली ही गाडी मित्रांनो 8व्या क्रमांकाची मानकरी ठरलेली. सुंदर अशी मित्रांनो गाडी पळाली. सातारकरांचा शिवा पळाला होता आणि कल्याणकरांचा लक्ष्या पळाला होता. सुंदर अशी गाडी पळाली होती. शिवा आणि लक्ष्याची 8व्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते. 7व्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते जय श्रीराम प्रसन्न स्वर्गीय किशोर अनंता पाटील, कुमार विराज प्रवीण शेठ पाटील मुंबई ही गाडी 7व्या क्रमांकाची मानकरी ठरली होती. सुंदर असा साज आपल्याला पळताना दिसला होता. गंगादेवीकरांचा पोलिसांनी लाडू आपल्याला 7व्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते. मागील विठ्ठल केसरी मैदानामध्ये 6व्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते. श्री यशवंत रामभाऊ जोशी अंबरनाथ, मनेर सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव ही गाडी 6व्या क्रमांकाच्या मानकरी ठरली होती. सुंदर अशी गाडी पळाली होती. वाटेगावकरांचा बादल आणि साखरवाडीकरांचा बावऱ्या पळाला होता. बादल आणि बावऱ्या 6व्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते. मागील वर्षी विठ्ठल केसरी मैदानात 5व्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते. कुमारी अन्वी, अमोल नावडकर सोनगाव, जिगरी ग्रुप अमरावती ही गाडी 5व्या क्रमांकाची मानकरी ठरली होती. सोनगावकरांचा त्रिशूल आणि महाराज 5व्या क्रमांकाचे मानकरी. 4थ्या क्रमांकाचे मानकरी बडेबापा प्रसन्न, सम्राटनी सोमनाथ शेठ सांगवे, कॅप्टन फॅन्स क्लब ही गाडी 4थ्या क्रमांकाची मानकरी ठरली होती. सुंदर अशी गाडी पळाली होती. कानरवाडीकरांचा बबल्या आणि सर्जा मागील वर्षी विठ्ठल केसरी 2025चे 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते. त्याचबरोबर 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते भैरवनाथ प्रसन्न, बापूसाहेब भाडे, वाघोली पुणे, कळंबी ही गाडी मित्रांनो 3ऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली होती. सुंदर असं मित्रांनो गाडी पळाली होती. शंभू आणि हिंद केसरी चिमण्याची गाडी ही गाडी मित्रांनो 3ऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली होती. 2ऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते आई तुळजाभवानी प्रसन्न, चेअरमन नवनाथराव कदम शिरसवडी, कुमारी आराध्या योगेश शिंदेवाडी पुणे ही गाडी मित्रांनो 2ऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली होती. सुंदर अशी मित्रांनो साज पळाला होता. सोनगावकरांचा चिक्या आणि शिरसवडीकरांची रायफल आणि चिक्या या मैदानातील 3य क्रमांकाचे मानकरी ठरले होते. मागील वर्षी विठ्ठल केसरी 2025 किताबाचे मानकरी ठरले होते आई तुळजाभवानी प्रसन्न, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर, पैलवान अभिजित भैया पवार, थैमान ग्रुप साखरवाडी फलटण यांचा मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा पळाला होता आणि मोहिल शेठ धुमाळ सुसगाव यांचा द्वादशीम हिंद केसरी बक्कासूर पळाला होता. आणि मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा आणि बक्कासूर मागील वर्षी विठ्ठल केसरी 2025चे मानकरी ठरले होते. मित्रांनो, आषाढी एकादशी निमित्त हे भव्य दिव्य असं मैदान होतं, परंपरेचं मैदान. यावर्षी मित्रांनो विठ्ठल केसरी 2026 किताबाचा मानकरी कोण ठरणार नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा.